माना गावामध्ये शासनाचा घरकुल लाभ मिळण्यासाठी परिसरातील तरुण मुलगी पाहण्यासाठी त्रस्त झाले असून त्यांना लग्नाकरिता मुलगी मिळत नसल्याने शासनाच्या घरकुल योजनेपासून तहसील स्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर कोणताही शासन निर्णय नसताना तरुण अविवाहित युवकांना घरकुलापासून अलिप्त राहावे लागत आहे। जर शासनाला घरकुलाकरिता विवाहित लाभार्थी लागत असेल तर शासनाने अविवाहित मुलांना लग्नाकरिता मुलगी पाहून देण्याचे धाडस दाखवावे। यासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी अविवाहित युवकांना घरकुल मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाचा पवित्रा उचलला आहे। त्यासाठी माना येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी जोपर्यंत अशा अविवाहित युवकांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार नाही तोपर्यंत उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी प्रशासनात दिलेल्या निवेदनात सांगितले। एकीकडे संपूर्ण तालुक्यातील अविवाहित युवकांना घरे मंजूर करून त्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण होतात। माना हे गाव असे आहे की याच्या गावात प्रशासन विवाहित लाभार्थी मागत आहे। माना गावात सुद्धा यापूर्वी अनेक अविवाहित युवकांना घरकुल दिली आहे, मात्र आता प्रशासन या युवकांना सावत्र वागणूक का देते असा प्रश्न अविवाहित युवकांना पडला आहे। यालाच पर्याय म्हणून माना परिसरातील युवकांनी तर नवीनच फंडा घरकुल मिळवण्यासाठी राबवला आहे, तो म्हणजे लग्नाचा करार। जोपर्यंत शासनाकडून घरकुल लाभ मिळत नाही तोपर्यंत युवकांनी हा नवीन फंडा वापरणार असल्याचे सांगितले आहे। ग्रामपंचायत माना येथील रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना तसेच मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या इतर गावांमध्ये सुद्धा अविवाहित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी केला आहे। अविवाहित लाभार्थी यांना घरकुल लाभ न मिळाल्यास 7 ऑक्टोबर पासून पंचायत समिती समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनातून सांगितले आहे। मी वारंवार ग्रामसेवक साहेब यांना विचारलं की फाईल पण अविवाहित लोकांच्या फायला घेतल्या, पण लग्नाचे तुमचे लग्न झाले त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला घरकुल देऊ शकत नाही। व याच्या अगोदर अविवाहित लोकांना घरकुलं दिले, म्हणजे याचा अर्थ झाला आताच GR आला का नवीन की अविवाहित लोकांना घरकुल मिळत नाही म्हणून। जर अविवाहित लोकांना घरकुल मिळत नसेल तर असं आम्हाला GR द्या। यावर BDO साहेबांनी आपल्याला काय उत्तर दिलं? BDO म्हणे तुमच्या गाव पातळीवरच ग्रामसेवक जे बोलतील ते, आणि अविवाहित लोकांना आम्ही घरकुल देऊ शकत नाही BDO साहेबांची, असं माझे बोलणं झालं। यापुढील आपला काय पवित्र आहे? दिनांक 7/10/2024 पंचायत समिती मूर्तिजापूर येथे उपोषण, जर अविवाहित लोकांना घरकुलाचा लाभ नाही दिला तर उपोषणाला बसणार आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।